आज आहे सर्वपित्री अमावस्या. सर्वपित्री अमावस्या म्हणजे आपल्या पितृपक्षाचा शेवटचा दिवस. जर आपल्याला ह्या 15 दिवसात पितरांची सेवा करायला जमले नसेल, त्यांच्यासाठी आपण काही सेवा करू शकलो नसणार, तर निदान आजचा दिवस तरी सोडू नका. आज सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी आपल्याला पितरांना निरोप द्यायचा असतो आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा असतो. पितर जर आपल्यावर खुश असतील, त्यांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असेल, तरच आपली प्रगती होते. नाहीतर आपल्या प्रगतीत खूप अडथळे पितरांच्या सेवा न केल्यामुळे निर्माण होऊ शकतात. तर उद्या सर्वपित्री अमावस्येनिमित्त आपल्याला एक दिवा लावायचा आहे आणि काय उपाय करायचा आहे तुम्हाला सविस्तर सांगते. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तर मैत्रिणींनो, सर्वपित्री अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी आपल्या दाराच्या उजव्या बाजूला, घराबाहेर पुढच्या दाराच्या उंबरठ्याच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला एक दिवा लावायचा आहे. त्या दिव्याचं मुख आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे. दक्षिण दिशेला तोंड करून हा दिवा लावायचा आहे. तिळीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला काळी तीळ टाकायची आहे. सर्व पितरांना आपण नमस्कार करून म्हणायचं आहे की पितरांनो, तुमच्या मार्गाला जा आणि आम्हाला चांगले आशीर्वाद देऊन जा. पितर जर आपल्यावर खुश असतील, आपण हा शेवटच्या दिवशी तरी त्यांची सेवा केली, त्यांच्या नावाने हा दिवा लावला आणि त्यांना निरोप दिला, तर निश्चितच आपले पितर आपल्यावर खुश होतील आणि आपल्याला आशीर्वाद देऊन जातील. हा दिवा लावत असताना आपण त्या दिव्याला हळद कुंकू वाहायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि घरातील सर्व पुरुषांनी, महिलांनी आणि लहान मुलांनी देखील दिव्याला नमस्कार करायचा आहे. घरातल्या महिलेला समजा काही अडचण असेल, मासिक धर्म असेल, तर घरातील पुरुष किंवा मुलं देखील हा दिवा लावू शकतात. परंतु नमस्कार सर्वांनी करायचा आहे आणि पितरांकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत. पितर जर आपल्यावर खुश असतील, पितरांची सेवा आपण मनापासून करत असाल, आपल्याला पितृदोष नसेल, तर आपली मात्र फक्त प्रगतीच होणार आहे. आपल्या वाटेला दुःख, संकट येऊच शकत नाही. त्यामुळे आपल्याला मनापासून हे पितरांचे शेवटच्या दिवशी सर्वपित्री अमावस्येला सेवा करून घ्यायची आहे. तुमच्याकडे जर तिळीचं तेल नसेल, तर तुम्ही साधं तुमचं नेहमी देवपूजेला जे तेल वापरू शकतात, देवपूजेला जे तेल वापरतात ते तुम्ही वापरू शकतात. मात्र काळी तीळ टाकायची आहे आणि दिव्याचं तोंड हे दक्षिण दिशेलाच करायचं आहे. दिवा हा घराच्या बाहेरच लावायचा आहे. दिवा तुम्ही कणकेचा देखील करून घेऊ शकता आणि कणकेचा करू शकत नसाल, तर तुम्ही पणती देखील घेऊ शकता. त्यानंतर तुम्हाला दुसरा उपाय करायचा आहे, ते म्हणजे पितृस्तोत्र वाचायचं. पितृसूक्त हे तुम्ही यूट्यूबला देखील लावून देऊ शकता किंवा स्वतःही म्हणू शकता. 5 मिनिटाचा आहे, काही वेळ लागणार नाही. पितृसूक्त देखील या दिवशी तुम्ही आसनावर बसून देवघरात देवपूजेच्या ठिकाणी बसायचं नाही, दुसऱ्या ठिकाणी बसायचं आहे. आसन घेऊन दक्षिणमुखी बसायचं आहे आणि पितृसूक्त म्हणून घ्यायचं आहे. पितृसूक्त म्हटल्यानंतर पितृसूक्तानंतर आपल्याला पिंपळाच्या झाडाला दिवा लावायचा आहे. पिंपळाच्या झाडाला देखील तुम्ही कणकेचा दिवा लावू शकता किंवा पणती देखील वापरू शकता. तिळाच्या तेलाचा लावा किंवा तुम्ही देवपूजेला जे तेल वापरता त्याचासुद्धा तुम्ही पिंपळाच्या झाडाला दिवा लावू शकता. त्यानंतर आपल्याला करायचं, पिंपळाच्या झाडाला हळदी कुंकू वाहून, अक्षता वाहून, फूल व्हायचं आहे, पाणी वाहायचं आहे, दिवा लावून नमस्कार करायचा आहे. पिंपळाच्या झाडामध्ये देखील पितर देवता वास करत असतात. साक्षात विष्णू भगवंत पिंपळाच्या झाडात असतात. तर ह्या प्रकारे आपल्याला या दिवशी सर्वपित्री अमावस्येला आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त करून घ्यायचा आहे आणि आपल्या प्रगतीतले मार्ग, अडथळे आपल्याला मोकळ करायचे आहेत. माहिती आवडली असेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. धन्यवाद.